हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडली तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शिव पार्वती हर 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 महादेव. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करीतो संभाळ, तो तुझ मोकलील ऐसे नाही. जैशा स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तुप आहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. प्रस्तुत प्रसंगी आज या ठिकाणी संती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग मी सेवेसाठी आपल्यासमोर घेतलेला आहे. आणि त्या अभंगाचा विस्तार मला जशी चालना भेटेल भगवान परमात्म्याकडून तशी मी तुम्हाला देणार आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर खरंच आज व्यासपीठावर मी माझी पहिली आयुष्यातली पहिली बारी बसलो आणि खरंच आमच्या दिंडीत ह्या ज्योतिदाईवरून खरे सुरुवातीला एक कीर्तनाला उभा राहिलं होत्या पहिली वेळ दिंडीत आमच्या. तर ते बोलले होत्या माझं पाय थरथर कापत होते. खाली वाहून होती पण ते पाय घसरल्यासारखं वाटत असं त्या बोलत होत्या. आणि तसं मला आता झालेलं असो. परमात्मा काय मला ज्ञान देईल त्या पद्धतीने मी बोलेन. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षे नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हे जाता जे झेर भैर समर्थ. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मोठी जळाली. कारण सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. जय जय रघुवीर समर्थ. ज्या ज्या स्थळी मन माझ जाई, त्या त्या स्थळी निजरूप तुमचे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरु तुझ दोन पाय. जय जय रघुवीर समर्थ. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उधार सुपण देवा, निवृत्ती उधार सुपण देवा. निवृत्ती उधार सुपण देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवनी पावनी, नमो मुक्ताबाई त्रिभुवनी पावनी. ठार 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 ठार. आवडीने अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर काय नावाने सेवा
अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा अल्पशा परिहार म्हणून बोलतो. रघुनाथ फाउंडेशन गुरुकुल या संस्थेचे अध्यक्ष ज्योतिताई वरुणकर आणि संचालक मंडळ यांनी मला आज या व्यासपीठावर बसण्याचा अधिकार दिला, बोलायला मोका दिला. त्याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी आहे आणि तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी अभंगाला सुरुवात करतो. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नसती आवड असून उपयोगीची नाही बरं. त्याला श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल आम्ही एवढं आवडीनं आलोय, प्रेमाने आलोय, अजून कसली श्रद्धा भाव पाहिजे. तर श्रद्धा आणि भाव असा पाहिजे. तुम्ही सर्व मंडळी पंढरपूरला जाता, मी पण असतो. पंढरपूरला गेल्यानंतर आपण अगोदर वाळवंटाला जातो, चंद्रभागेला जातो. चंद्रभागेला गेल्यानंतर स्नान करतो, बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर त्या मातीची, त्या वाळूची आपण पिंड करतो आणि त्या पिंडीला बेल, अक्षदा, फूल, हळद कुंकू वाहतो आणि दर्शन घेतो. महाराज म्हणतात, मातीचा केला पशुपती, मातीचा केला पशुपती, मातीस काय महती. माती माती समावे, पण पूजा भगवंताला पावे. तुम्ही जी श्रद्धेनं, भावनेनं त्या चंद्रभागेच्या वाळवंटात पिंड करता आणि त्या पिंडीला बेल, अक्षदा, हळद कुंकू वाहता आणि ती पूजा दुसरा येऊन त्या पिंडीवर पाय देऊन जातो आणि ती पिंड त्या वाळू किंवा त्या मातीत समावेश होते. म्हणून महाराजांनी सांगितले, मातीचा केला पशुपती, मातीच काय महती. माती माती समावे, पण पूजा भगवंताला पावे. ते श्रद्धेनं, त्या भावनेनं ती पूजा केलेली असते, ती पूजा त्या भगवंताला पावते. दुसरा येऊन त्याच्यावर पाय देऊन जाऊ द्या, त्याचा काही विषय नाही. परंतु ती पूजा तुमची नक्की त्या भगवंताला पोचत असते. अशी श्रद्धा असावी, अशी भावना असावी. ती आवडीचा उपयोग नाही, आवड असून उपयोग नाही. श्रद्धा, भाव असावा तर भगवंत आपल्याला पावतो. अजून तुम्हाला याच्या पुढे जाऊन सांगतो. एका घरात एक साध्वी जन्माला आली होती. साध्वी, ती साध्वी तुमच्यातलीच आहे. लहानाची मोठी झाली. मोठी झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला, उपवर झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला वर शोधण्याला सुरुवात केली. काही दिवसात वर भेटला आणि त्यांचं योग आला आणि ते लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्या काळात 16 दिवसानंतर 16 वाजतो महाराज. आता काय जसं टाईम भेटेल तसं धरते त्या, पण त्यावेळी 16 दिवसानंतर 16 धरायचे. मग 16 दिवस झाल्यानंतर त्या साध्वीचं त्या घरात काय म्हणते ते जरा मिसळून गेली होती. त्या घरात ते मिसळून गेली होती. सासू, सासरा, दीर, भाऊ, भाऊजाई, नणंद कोण असते त्या सगळ्यात मिसळून गेली होती. 16 दिवसानं तिची ओळख चांगली झाली होती. आणि 16 दिवसानंतर ते 16वा धरला. 16वा धरल्यानंतर ते पूजा झाली आणि त्यांच्या दारात ते पंक्ती बसायला लागली पूजा झाल्यानंतर. मग ती मुलगी आता 16वा झाल्यानंतर त्याने विचार केला, आपण 16 दिवस या घरात काहीच केलं नाही. आपण नवीन ह्या घरात आलो आहे, आजपर्यंत आपण ह्या घरात काही कामधंदा केला नाही. आता आपला 16वा झाला तर आपण आता काहीतरी केलं पाहिजे. ह्या हिशोबाने त्या मुलीने काय केलं, एक टोपलं घेतलं आणि जेवण करून उठलेल्या लोकांच्या पत्रवाळ्या उचलायला सुरुवात केली. आणि ती पत्रवाळ्या उचलायची आणि ती उकरड्यावर नेऊन टाकायची. शेवटची पंगत उठली
आणि शेवटच्या पंक्तीच्या ते पत्रवाळ्या उचलल्या आणि ती साध्वी ती डोक्यावर टोपलं घेऊन त्या उकरड्यावर गेली. आणि तेवढ्यात वाटेवरून एक दिंडी चालली होती. दिंडीचा गर्जना करत चालली होती. काय गर्जना करत चालली होती? हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी 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 हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी 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 हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी. अशी गर्जना करत ती दिंडी रोडवरनं चालली होती. आणि ती दिंडी त्या साध्वीने बघितली. श्रद्धा सांगतोय मी, भाव श्रद्धा सांगतोय. त्या साध्वीला भानच राहिलं नाही. ती डोक्यावरनं टोपली तिनं टाकली नाही, त्या उकरड्यावर टोपली खाली ठेवली आणि त्या दिंडीत मिसळली. आता ती दिंडी मिसळल्यानंतर त्या विठीवरच्या मालकाला थरकाप सुटला. हो, ती थरकाप असा सुटला की ही मुलगी 16वा तिचा झाला आहे आणि न कुणाचा विचार घेता, सासूला विचारलं नाही, सासऱ्याला विचारलं नाही, नवऱ्याला विचारलं नाही, घरातल्या कोणाला न विचारता ती मुलगी दिंडीत सामील झाली. दिंडीत सामील झाल्यावर त्या विठीवरल्या मालकाला थरकाप सुटला. हो, ती म्हणलं आता काय करायचं, आता काय करायचं. आणि ती मुलगी चालू लागली. चालू लागल्यानंतर त्या भगवान परमात्म्याने काय केलं, विधीवरनं खाली करायचं, आता काय करायचं. आणि ती मुलगी चालू लागली. चालू लागल्यानंतर त्या भगवान परमात्म्याने काय केलं, विधीवरनं खाली उतरला आणि साडी नेसला. साडी नेसून त्या मुलीच्या घरी काम करू लागला. का काम करू लागला की ही ज्या घरातली साध्वी होती ते घरसुद्धा सांप्रदायिकच होतं आणि ज्या घरात ती मुलगी दिली होती ते घरसुद्धा सांप्रदायिक होतं. त्या देवाच्या जवळचं होतं. हे दोन्ही पार्ट्या त्या देवाच्या जवळच्या होत्या. त्याच्यामुळं देवाने विचार केला, आता ह्या मुलीच्या घरच्याला जर माहीत पडलं मुलगी कुठे, तर त्यांची पळापळी होईल. परत ह्या सासरच्यांना माहिती पडलं तर त्यांची पळापळी होईल. ह्यांची पळापळ होऊ नये म्हणून देवाने साडी नेसून त्या मुलीच्या घरी काम करू लागला. हो, साडी नेसून काम करू लागला. असं करता करता 1 महिना झाला. महिना झाल्यानंतर ती दिंडी परत आली आणि त्याच दारातून परत माघारी चालली होती ना. आणि ते देवाने बघितलं दिंडी माघारी आली, आता मुलगी घरी येणार. आणि ते चमत्कार, त्याला ते काय म्हणतात, ते चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी. तर त्यांनी काय केलं, ते चमत्कारच केला. चमत्कार असा केला की ती मुलगी दिंडीतून घरी येते आणि देव घरून गायब होतोय हे कोणाला माहिती नाही झालं, नाही माहिती झालं कोणाला. आणि ती मुलगी घरी काम करू लागली. ती येऊन कोणालाच काय माहिती नाही. ही मुलगी आपली दिंडीत गेली, सुनबाई दिंडीत गेली हे कुणाला सुद्धा माहिती झालं नाही. महिना झाल्यानंतर थोड्याच दिवसात त्या मुलीला जाणवलं. आता तिला असं जाणवलं म्हणजे आता मी काय सांगू, त्याला काय बोलतात, बरं सांगतो थोडं. ते मग तिने विचार केला, मी 16वा झाला, माझ्या नवऱ्याचा मला स्पर्श झाला नाही. आणि मी दिंडीत गेले, ज्येष्ठांना वडिलाप्रमाणे, लहानांना भावाप्रमाणे, माझ्या शरीराला स्पर्श कुणाचा झाला नाही. आणि हे काय प्रकार, आता सांगायचं कोणाला. घरी सांगाव तर घरचे येऊन देणार नाही ते घरी, आणि इथं सासरला सांगाव तर ते नांदवणार नाहीत.
काय करावं काय करावं, त्याला त्या मुलीला त्याचा शोध लागला. दुसऱ्या दिवशी सासूबाई म्हणले, आज तुझ्याकडे देवपूजा आहे, देवपूजा करतो. ठीक आहे म्हणले, देवपूजा मी करते. आता पाठीमागच्या घरात देवघर होतं आणि त्या देवघरात ती मुलगी देवपूजाला गेली आणि देवपूजा करत पूर्णपैकी झाली. देवाला अगदी नैवेद्य दाखवला, पूजापाठ झाला आणि त्या देवाऱ्या शेजारी जातं आणि त्या जात्यावर काय असतो, आपल्या जातीच्यावर काय असतं, गुंड असतो का नाही, गुंड असतो. देवाची पूर्ण देवपूजा झाल्यानंतर त्या साधूने तो गुंडा घेतला आणि त्या गुंड्यावर तुळशी पान ठेवलं आणि ते देवापुढं असं धरला आणि त्याला सांगितलं, त्याला असं सांगितलं की हेच सांगितलं, नवऱ्याचा मला पर्श नाही, मी 1 महिनाभर दिंडीत गेली, दिंडीत मला कोणाचा पर्श नाही आणि हा प्रकार काय ही तू सांग मला. आता ती धातूची मूर्ती हो, पितळ्याची असेल किंवा कशाची, चांदीची असेल, कशाची असेल, आता ती धातूची मूर्ती बोलते का, नाही बोलत हो. मग ती साध्वी म्हणाली, तू सांग मला, नाहीतर तुला मी प्रसाद तर आता दाखवला आहे, पण आता प्रसाद हे दाखवीन तुला, ह्या उंड्यात माझं मस्तक फोडीन आणि माझ्या रक्ताचा प्रसाद तुला दाखवेन आणि माझा देह अर्पण इथं करेल. अहो ती विठीवरचा मालक तिथं थरथर कापायला लागलो, आणि ती तिथं हजर झालं. तिथं धातूच्या मूर्तीत हजर होऊन साक्षात प्रगट झालं आणि प्रगट झाल्यानं मग ती मुलगी म्हणाली, सांग ना हा काय प्रकार आहे ते. मग देव बोलले ना तिला, त्या मुलीला देव बोलले. काय बोलले, अगं तू माझ्याकडे आल्यानं तुझं घरचं काम कोण करायचं. तुझ्या आईवडील माहिती झाल्यानंतर महिनाभर दिंडी चालत होती, तुझ्या आईवडिलाला माहिती पडलं असतं तर तुझ्या आईवडिलांनी कुठं शोध घेतला असता. याच्याकरता मी साडी नेसून तुझ्या घरी काम केलं गं. ती मुलगी म्हणली, उच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या दासी कन्यापुत्र विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षे प्रल्हादाशी. तो अनेक जणांची कामं केली, माझं साडी नेसून काम केलं म्हणजे आले कौतिक केलं का. गोऱ्या कुंभाराचे चिखलतोडीला, सावत्या माळ्याला गडफुंकला गेलं, नरहरी सोनाराला गडफुंकला घेतलं, चोका मेळ्याची डोहरी ओढली, अनेकांची तू कामं केली आणि माझं काम केलं म्हणजे काय तुला कौतिक केलं का. हे प्रकार काय ते सांग. देव ढास रडला, देवाच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि त्या साध्वीनं त्याच्याच पितांबर घेतला आणि त्याच्या पितांबरानं त्या परमात्म्याचं डोळं बसलं. रडू नको म्हणले, रडू नको, हा माझ्या पोटात गर्व आहे, हे कोणाचं आहे ते सांग. मग देवाला सांगावं लागलं. आता नाही इलाज होता देवाचा. देवाने सांगितलं, बाई तू माझ्याकडे आल्यामुळं तुझे सासू सासरा तुझे घरच्यांना काळजी लागल म्हणून मी तुझ्या घरी आलो आणि एक दिवशी तुझ्या नवऱ्याला वासना झाली आणि वासना झाल्यामुळं तुझ्या नवऱ्याबरोबर माझा संग झाला आणि तो संघ मी तुझ्याकडे पाठवला. माझा दृष्टांत संपला. मला श्रद्धा आणि भाव सांगायचा तुम्हाला. श्रद्धा कशी असते, भाव कशी असतो. श्रद्धेनं आणि भावनेनं ती साध्वी कोण होती, संत सखुबाई. वा, अशा दर्दी माणसं असं होते. आणि माझे काय होते बरं का, मला खरंच थरकाप सुटलाय बरं का. पहिली वेळ सगळ्यांची पहिली वारी, आयुष्यातली खरंच माझी पहिली वारी आहे बरं का. कुठवर आलो हो. देवाने सांगितलं तो संघ मी तुझ्याकडे पाठवला आणि हा झाला माझा दृष्टांत. मला तुम्हाला सांगायचं काय होतं की श्रद्धेनं आणि भावनेनं जर आपण त्या पांडुरंग परमात्म्याकडे गेलो नाही तर तो पांडुरंग परमात्मा कुठल्या थराला जातो हे बघा तुम्ही. आपल्याकडे श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे. आणि जर श्रद्धा आणि भाव जर असेल का नाही तो आपल्याला काय कमी पडत नाही हो. आणि ते किती लवकर येतो. आता हे सांगतो तुम्हाला किती लवकर येत होते, देव किती लवकर येतो. द्रौपदीचं वस्त्रहरण करत होता दुःशासन आणि ते वस्त्रहरण करत असताना वस्त्रहरण चालू होतं. इकडं डोंगरावरात धीर लागला होता आणि ती ओढतच होता
वडता वडता त्या द्रौपदीला ते सहन होत नव्हतं, ती ओढणं तिला खेचत नव्हतं. त्यांनी त्या पांडुरंग परमात्म्याला हाक मारली. हाक मारल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर तो काय म्हणला, त्याने आला तो आणि बघितल्यानंतर तो म्हणला ह्या द्रौपदीला अजून आधार आहे. तिनं आपला पदर छातीवर येऊ नये म्हणून तिनं पदर दाखला घातला होता द्रौपदीने. आता जास्त काय सांगत नाही, फक्त किती लवकर येतो ते तुम्हाला सांगायचं. तिनं आपल्या पदर छातीवर खाली पदर येऊ नये म्हणून तिनं पदर दातात घातला होता. मग देव म्हणला तिला अजून आधार आहे ना, पदर छातीवर खाली पदर येऊ नये म्हणून तिनं पदर दातात घातला होता. मग देव म्हणला तिला अजून आधार आहे ना दाताचा. तिनं दातात पदर झाला, तिला अजून आधार आहे, माझी गरज नाही. आता ते दातात पण सहन नाही हो, दातातनं सुटणार पदर, दातातनं सुटणार. मग तिनं नैविला जाणं ती पदर सोडला आणि वर हात केलं आणि त्या पांडुरंग परमात्म्याला हाक मारली. दातातनं सुटलेला पदर हानवटीच्या खाली येऊन दिला नाही त्या भगवान परमात्म्याने. इतक्या लवकर आला. किती लवकर येतो, सुटलेला दातातनं पदर हानवटीच्या खाली येऊन दिला नाही. इतक्या वेळ ते हजार दात त्या वस्त्रात विलीन झाला. इतक्या लवकर येतो देव, हे तुम्हाला सांगायचं. असं ठाल 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 ठाल. आपण अभंग नाथ महाराजांचा घेतला. बोलण्याच्या ओघात आपण जरा बाहेरच गेलो होतो. मूळ स्थितीवर येऊ आपण. नाथांचं चरित्र तुम्हाला सांगायचं. नाथांचा अभंग घेतला होता. पुण्याहून 14 मैलावर आळंदी हे गाव आहे. पुण्यापासून 14 मैलावर आळंदी गाव आहे. आणि आळंदी गावात माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं वास्तव्य झालं. आणि आळंदीपासून 9 मैलावर देहू गाव आहे. आणि त्या देहू गावात संत तुकाराम महाराजांचं वास्तव्य झाले आहे. आणि गोदावरी तीरावर, पैठण या गावात गोदावरी तीरावर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं वास्तव्य झालं आहे. शांतीचे सागर एकनाथ महाराज. शांतीचे सागर असल्यामुळे त्या गावातल्या लोकांनी काय विचार केला, ह्या एकनाथ महाराजांना राग आणायचा आहे आपल्याला. मग राग कोण आणेल? त्या काळात जो कोणी राग आणेल एकनाथ महाराजांना त्याला 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. त्या काळात 500 रुपये असा विडा मांडला होता. तो विडा एका पंडितानं उचलला होता, ब्राह्मणानं. वेद अध्ययन, गायन, प्रवचन करणारा ब्राह्मण. त्या ब्राह्मणाने तो विडा उचलला हो. बोलला मी राग आणतो त्या पंडिताला. ठीक आहे म्हणले, आणा राग तुम्ही पंडितजी. दुसऱ्या दिवशी सकाळ तो पंडितजी एकनाथ महाराजांच्या घरी गेला आणि गिरजाबाईचं सडा सारवून पूर्ण होऊन त्या रांगोळी काढत होत्या. आणि रांगोळी काढत असताना त्या साधकाने विचारलं, नाथ महाराज कुठे? गिरजाबाईंनी सांगितलं, देवपूजा चालली, घरात आहेत, देवपूजेच्या घरात. त्यांनी त्या सडा सारवल्याच्या वरून पायातल्या जोड्या सकाळ देवघरात गेला हो. देवघरात गेला आणि ते देवघरात गेल्यानंतर एकनाथ महाराजांनी पाठीमागं फिरून बघितलं कोण आले म्हणून. पाठीमागं फिरून बघितल्यानंतर त्यांनी ओळखलं हे का आलाय ते. एकनाथ महाराजांनी त्या पाटावरलं सगळं देव गोळा केलं आणि कोपऱ्यात फेकून दिलं. आणि त्या पंडिताला बोलले, या 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 या, तुमच्या पायाची धूळ माझ्या घराला लागली. संत आले घरात तोचे, दिवाळी दसरा, या 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 म्हणून तो पाठ त्या ब्राह्मणाला बसायला दिला. आणि गिरजाबाईला हाक मारली, गिरिजा घरात ये. पंडितजी आपल्या घरी आलेत, आतिथ्य आपल्या घरी आलेत, त्यांना गरम पाणी घेऊन ये. त्यांचे पूजा करायची, पाद्यपूजा करायची. आणि गिरजाबाईने ते गरम पाणी घेऊन आणलं, ताटात त्यांचं पाय ठेवले, पाद्यपूजा केली, हळद कुंकू लावलं, नवीन कपडे परिधान केली. त्यांना त्या ब्राह्मणाला बसायला दिला. आणि गिरजाबाईला हाक मारली, गिरिजा घरात ये. पंडितजी आपल्या घरी आलेत, आतिथ्य आपल्या घरी आलेत, त्यांना गरम पाणी घेऊन ये. त्यांचे पूजा करायची, पाद्यपूजा करायची. आणि गिरजाबाईने ते गरम पाणी घेऊन आणलं, ताटात त्यांचं पाय ठेवले, पाद्यपूजा केली, हळद कुंकू लावलं, नवीन कपडे परिधान केली त्यांना.
आणि गिरजाबाईला सांगितलं जेवण बनवलं. गिरजाबाईनं पाची पक्वान्नाचा स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाक झाल्यानंतर दोघांना पाट टाकले बसायला. आणि ते साधक, तो ब्राह्मणच होता बरं का तो साधक, आणि पाटाला पाठ ताटाला ताट दोघांना वाढल्यानंतर गिरजाबाई आग्रह करून वाढत होत्या. आता जेवण वाढताना खाली वाकूनच वाढावं लागतं ना. गिरजाबाई त्या साधकाला वाढून एकनाथ महाराजांना वाढायला लागली, खाली वाकून वाढत होते. ह्याला दुर्बुद्धी सुचली. त्यांनी विचार केला अजून एकदा आपण प्रयत्न करून बघावं. आता ते सडा सारवून सारवल्याच्या जोडी घालून ते इथनं गेला होता. देवघरात जोडी घालून गेला होता, तरी राग आला नाही त्यांना. म्हणून हे जेवता म्हणलं अजून एक बार प्रयत्न करून बघावं. दुर्बुद्धी सुचली आणि उठला आणि गिरजाबाईच्या पाठीवर आपण घोड्यावर कसं बसतो तसं बसला हो. आणि ते एकनाथ महाराजांनी बघितलं. एकनाथ महाराजांनी बघितल्यावर ते गिरजाबाईला म्हणलं ए गिरजा, अगं तुझ्या पाठीवर बसलीत बरं का, सांभाळा. ती गिरजाबाई म्हणले तुम्ही काळजी करू नका, मला चांगली सवय हो लहान मुलं खेळवायची. बघा ते शांतीचे सागर एकनाथ महाराज. आपल्यासारखं जर कोणी असतं असं घडलं असतं त्या पंडितजीची अंत्ययात्राच निघाली असते. असो, खजील झाला पंडितजी, खजील झाला. त्या दोघा उभायतांचं दर्शन घेतलं आणि माझ्याकडून चुकलं म्हणून तो निघून गेला. एवढ्यावर त्या लोकांचं भागलं नाही हो, त्या पैठणच्या एवढ्यावर नाही भागलं. दुसरा विडा मांडला. एकनाथ महाराजांना जो कोणी राग आणि त्याला 1000 रुपयाचं बक्षीस, त्या काळात 1000 रुपयाचं बक्षीस. एका मुसलमान बांधवानं तो विडा उचलला हो. आता हे आमच्या ग्रुपवर ऐकून गेले बरं का, ऐकण्यातून गेले बऱ्याच लोकांच्या. तर आता माझ्यासमोर आला तर असो. मग त्या मुसलमान बांधवाने काय केलं, पानाची चंची घेतली, काच सुपारी चुना पानं ती भरून घेतली आणि एकनाथ महाराज दररोज पहाटे 4 वाजता गोदावरी तीरावर नदीवर आंघोळ करायला जायचे. आणि ते बघितलं त्या साधकाने. एकनाथ महाराज आंघोळीला गेले आणि ह्याने काय केलं, त्या जाण्याच्या रस्त्यावर एक लिंबाचं झाड होतं आणि त्या लिंबाच्या झाडावरती पानाची चंची घेऊन बसला. आणि एकनाथ महाराज आंघोळीवरनं हल्लेत हे बघितलं की 5 पानाचा विडा बनवला, काच सुपारी चुना लावून 5 पानाचा विडा बनवला आणि तोंडात टाकला आणि चळ 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 थुका साठवला आणि एकनाथ महाराज त्या झाडा गेले. विषय त्या गावातल्या लोकांचा बंद झाला की बाबा ह्या एकनाथ महाराजांना किती जरी त्रास दिला तर ह्या एकनाथ महाराजांना राग येत नाही, रागच येत नाही. मग असं करता करता त्या एकनाथ महाराजांचे आईवडिलांची पुण्यतिथी एक दिवशी होती हो, पुण्यतिथी. मग त्या पुण्यतिथीला एकनाथ महाराजांनी पूर्ण वाडा, श्रीमंत एकनाथ महाराज होते बरं का, त्या काळात श्रीमंत होते. त्या काळात त्यांच्या वाड्याचे पूर्ण वाडा धुवून स्वयंपाक पाची पक्वान्नाचा बनवला होता. आणि त्यांच्या वाड्याभोवतानी लूटझाट करणारे इतर समाज होता आणि त्या इतर समाजाच्या स्त्रिया होत्या ना, त्यांना तो पाची पक्वान्नाचा घमघमा सुटलेला होता आणि त्यांना तो स्वाद आला होता. आणि ते एकमेकात त्या काय बोलत होत्या की एवढं पाची पक्वान्न आहे पण आपल्याला कुठलं होतं, आपल्याला ह्यातल्या पत्रवाळीला खरकाटच भेटणार. हे त्या गिरजाबाईच्या कानावर गेलं. त्यांनी हा शब्द ऐकला आणि त्यांच्या मनाला दुःख झालं. त्या गिरजाबाईचं दुःख झालं आणि घरात गेल्या आणि अश्रू आलं त्यांच्या डोळ्यातून, त्या गिरजाबाईच्या डोळ्यातून अश्रू आलं. आणि ते अश्रू एकनाथ महाराजांनी बघितलं. ते एकनाथ महाराज म्हणले गिरिजा, आज पितर आपल्या घरी येणार आहेत, पाची पक्वान्नाचा स्वयंपाक झाला आहे आणि तुझ्या डोळ्यात पाणी. मग ते गिरजाबाईला राहवलं नाही. ते गिरजाबाईने सांगितलं हो, ते बायका घराच्या बाहेर साफसफाई करतात ना, त्यांचं मी शब्द ऐकलं. काय ऐकलं शब्द, की त्या अशा बोलत होत्या की एवढं ह्या पाची पक्वान्नाचा स्वाद येतोय
पण आपल्याला कुठलं भेटतंय खायला हो, आपल्याला भेटेल खरकाट पत्रवाळ्यावर. म्हणून मला दुःख झालं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. मग काय तुझं म्हणणं आहे? एकनाथ महाराज म्हणले. ते गिरजाबाई म्हणले काय नाही माझं म्हणणं, हा झालेला स्वयंपाक सगळा आपण त्यांनाच वाढवा, त्यांनाच देव खायला घालू आणि वाडा शुद्ध करून सोहळ्यात परत स्वयंपाक करू दे. आणि हे गिरजाचं शब्द, गिरजाबाईचं हे शब्द ऐकून एकनाथ महाराजांना कौतिक झालं. हे सुद्धा त्यांना अनावर झालं, त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. म्हणजे मी तर आहेच आहे, पण माझी बायकोसुद्धा, तिचीसुद्धा किती श्रद्धा आहे. ही जी श्रद्धा एवढी असल्यामुळं एकनाथ महाराजांचं सुद्धा डोळ्यातनं पाणी आलं आणि ते बोलले काय हरकत नाही, आपण परत वाडा शुद्ध करून परत सोहळ्यात स्वयंपाक करू आणि ब्राह्मणांना पित्र जेवायला बोलू. गिरजाबाई म्हणले तुम्ही जर म्हणताय तर मग जावा, हरिजन वाड्यावर जावा आणि त्या हरिजन वाड्यात आमंत्रण द्या. सगळ्या हरिजनांना सांगा की आज एकनाथांच्या वाड्यावर तुम्हाला जेवायला आमंत्रण आहे. ठीक आहे एकनाथ महाराज. एकनाथ महाराज गेले आणि त्या वाड्यावर जाऊन सांगितलं की आज तुम्ही सर्वांनी माझ्या वाड्यावर जेवायला यायचं. आणि तो पहिला स्वयंपाक झाला होता का, त्या स्वयंपाकाचं आमंत्रण पैठणमधल्या ब्राह्मणांना होतं त्या स्वयंपाकाचं आमंत्रण. पण हे ऐकल्यामुळं हा स्वयंपाक त्या लोकांनाच झालं होती. सगळी लोक आली आणि त्या सगळ्या लोकांना तो स्वयंपाक वाढून टाकला. सगळी लोक जीव घातले आणि जीव घातल्यानंतर परत वाडा शुद्धीकरण केलं वाड्याचं आणि सोहळ्यात स्वयंपाक केला आणि गेले. काही लोकांना गावातलं माहिती झालं ना, असं माहिती झालं की आपल्याला स्वयंपाक केलेला, त्या ब्राह्मणांना माहिती झालं आपल्याला एकनाथांनी आपल्याला स्वयंपाक केलेला त्या हरिजनांना घातला, हरिजनांना जेवाय वाढलं, ते बाटला, ते एकनाथ महाराज बाटला. आता आपण कुणीसुद्धा त्याच्यात जेवायला जायचं नाही, असं गावातल्या लोकांनी एकमेकांना सगळ्यांना ताकीद दिलेली होती. आणि सोहळ्यात परत स्वयंपाक झाल्यानंतर एकनाथ महाराज गावात पैठणमध्ये गेले आणि लोकांना सांगितलं स्वयंपाक झालेला आहे, तुम्ही जेवायला या. तर त्या गावातली लोक म्हणली तुझ्या घरी आम्ही जेवायला येणार नाही, तू बाटलाय, तो आमच्यात नाही, तो आमच्यातला तो नाही, तू हरिजनांना तू जेवायला घातला, हरिजनांना तू जेवायला घातलं तर तुझ्यात आम्ही जेवायला येणार नाही, हरिजनांनाच जेवायला घाल, आम्ही येणार नाही. नाथ महाराज म्हणले अहो तसं करू नका, मी वाडा शुद्ध केला आहे आणि सर्व स्वयंपाक सोहळ्यात केला आहे, तर तुम्ही जेवायला. अहो ते एकनाथ महाराजांना वेळोकडे बोलायला लागली हो. त्यांना उलट उत्तरं दिली आणि उलट उत्तरं देऊन न येण्याचा नकार दिला. एकनाथ महाराजांना एवढं दुःख झालं त्यांना दुःखच आवडलं नाही हो. त्यांच्या डोळ्यातनं पाणी व्हायला आणि ते रडतच घरी आले. आता घरी आल्यानंतर नाथांच्या घरी श्रीखंड्याच्या नावात भगवान परमात्मा पाणी वाहत होता. नाथ घरी येते ते आणि तो श्रीखंड्या खांद्यावर कावड घेऊन येत होता आणि त्या श्रीखंड्याची नजर एकनाथावर गेली आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. अहो त्या भगवान परमात्म्यानं कावड फेकून दिली. त्या नाथांना माहीत नव्हतं हा भगवान परमात्मा आहे म्हणून. त्या भगवान परमात्म्यानं कावड फेकून दिली आणि एकनाथाच्या समोर गेला. माझ्या भक्ताला कुणी दुखवलं, राग आला आणि त्यांच्यासमोर गेले. का रडताय म्हणून त्यांना विचारलं, तुम्हाला कुणी दुखवलं, कोण काय बोललं मला सांग. आता हे बडी हो ती एकनाथ महाराज म्हणले अरे मला बोलते ती एवढ्याकडून, तू मला विचारतोय तुम्हाला कोण काय म्हणलं मला सांग. नाही तुम्हाला कोण काय बोललं मला सांगा तुम्ही. मग एकनाथ महाराजांनी सांगितलं अरे आपण पहिला स्वयंपाक केला होता, तो स्वयंपाक इच्छा झाली त्या हरिजनांची म्हणून आपण तो स्वयंपाक सगळा हरिजनांना जेवाय घातला. आणि दुसरा स्वयंपाक वाडा शुद्ध करून सोहळ्यात स्वयंपाक केला आणि ब्राह्मणांना जेवाय बोलवायला मी गावात गेलो होतो. ती म्हणली तू बाटला, आम्ही तुझ्या जेवाय येणार नाही, आता काय करायचं. तो श्रीखंड्या म्हणला मग एवढंच आहे ना, कशाला काळजी करताय तुम्ही काळजी करा ना, काय ताटं करा. त्यांचं बाप बोलू की जेवायला, त्यांचं बाप आपण ती श्रीखंड्या म्हणते
त्यांचं बाप जेवाय बोलू द्या पण तुम्ही ताटं करा. अरे काय बोलतोय माझी चेष्टा करतोय. अहो मी सांगतोय तेवढं करा ना तुम्ही. एकनाथ महाराज घरात गेले. गिरजाबाईला सांगितलं झालेला वृत्तांत गिरिजाला सांगितला आणि ते बोलले की श्रीखंडे असं असं म्हणतोय काय करायचं. ती म्हणतोय ताटं करा तुम्ही घरात. त्यांचं बाप जेवायला येतेलं. त्यांचं बाप जेवायला येतं. बघू म्हणले करता करता परमेश्वर. त्यांनी केली ताटं तयार. घरात ताटं केली आणि ताटं केल्यानंतर त्या श्रीखंडाला सांगितलं केले बाबा ताटे केले सगळे. वर्ण स्वर्गातनं जे गावातले लोक आले नव्हते ना त्यांचं बाप जेवायला बोलवलं. त्या भगवान परमात्म्याने घरात पंगत बसली. पंगत जेवायला बसली आणि पंगत बसल्यानंतर त्यावेळी श्लोक व्हायचे. श्लोक जेवायला बसल्यानंतर ते श्लोक आता ते आपल्यासारखे नसायचे. ते संस्कृतमधले श्लोक. मग ते श्लोक चालू झाले. श्लोक चालू झाल्यावर ते गावात ऐकू गेला श्लोक. गावातल्या ब्राह्मणांनी तो श्लोक ऐकला आणि श्लोक ऐकल्यानंतर ते विचार करायला लागले हा श्लोक तर आपल्याशिवाय कोणालाच येत नाही. म्हणते कोण आले कोण बघा बरं जाऊन ते कोण आले ते कोण म्हणते त्याला आपण दंड देऊ शिक्षा देऊ कोण गेले बघा. म्हणून एक दोघं जण पाठवले. नाताच्या घरी जेवायला कोण गेले बघा. आणि ते श्लोक संस्कृतमधून म्हणते. दोघं जण आली बघायला. त्यांनी खिडकीतनं बघितलं त्यांचंच बाप स्वर्गात. ते थरथरच कापायला लागले होते आणि त्यांची बुगडी जोडली. त्यांचा मेलेलं होतं ना त्यांचं बाप आणि त्यांचं बाप जेवत होतं. मग ती दोघं जण पळतच गेली आणि त्या ब्राह्मणांना सांगायला लागले अरे ती आम्ही दोघं बघितलं आमचं बाप आहे तुमचं बी आहे. आता काही लोकांचं बाप मेलेलं होतं का नाही. ते म्हणले त्यांची नावं सांगायला लागली तुझा बाप आहे तुझा बाप आहे तुझा बाप आहे. ते म्हणले नाही नाही असं शक्य आहे काय शक्य नाही चला बघायला. मग ते सगळे मिळून गोळखाच्या गोळखा आला बघायला. आणि बघायला आल्यानंतर ते बघितलं तर खरंच ते स्वर्गातनं पितर त्या भगवान परमात्म्याने बोललं होतं. पंगत बसली. श्लोक झालं आणि जेवण चालू होते. ह्यांनी बघितल्यावर हे त्या लोकांनी लोटांग घातलं एकनाथ महाराजांना आमच्याकडून चुकलं आम्हाला माफ करा. आम्हाला आता माघार लावू नका. आम्हाला सुद्धा हा प्रसाद करा. ते एकनाथ महाराज ते बोला पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु दादा महाराज की जय. सद्गुरु गोपीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शिव पार्वती हर 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 महादेव.